सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। श्री गणपती गजानन, श्री देवी माऊली पंचायत, श्री देव राष्ट्रवादी ब्राह्मण यांचा देवता आणि रसिक जनांना विनम्र अभिवादन करून देवी माऊलीच्या अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त देवी शुक्रवारवाडी देवी पथक सहर्ष सविनय सादर करीत आहे दिंडी चित्ररथ दशग्रीव रावण व गोकर्ण महाबळेश्वर। दशग्रीव रावण व गोकर्ण महाबळेश्वर भाविक आणि भक्तजन भगवान शंकरावर आधारित दोन भागांचा हा चित्ररथ असून चित्ररथाच्या पहिल्या भागामध्ये रावणाचे मूळ नाव दशग्रीव असताना भगवान शंकराने या दशग्रीवाचा अहंकार नष्ट करून त्याला रावण असे नाव का दिले, तसेच त्याला वरदानात चंद्रहास खड्ग देऊन काय उपदेश दिला हे चित्ररथाच्या पहिल्या भागामध्ये आम्ही साकारणार आहोत। श्री संत एकनाथ महाराजांच्या भावार्थ रामायणाच्या उत्तराखंडात रावणाचे सामर्थ्य, अहंकार व शिवभक्ती आणि त्याला भगवान शंकराकडून मिळालेल्या चंद्रहास खड्ग याचे अत्यंत प्रभावी वर्णन केलेले आहे। विश्वारुष आणि कैकसीचा पुत्र दशग्रीव अत्यंत पराक्रमी, विद्वान आणि शिवभक्त होता। त्याने कठोर तप करून ब्रह्मदेवांकडून अनेक वरदाने मिळवली। या वरदानामुळे त्याचा पराक्रम वाढत गेला आणि त्याने देव, दानव, यक्ष, कुबेर, गंधर्व, नाग या सर्वांवर विजय मिळवला। असं करत करत भगवान महादेवांच्या कैलास पर्वताजवळ तो येऊन पोहोचला असता भगवान शंकराचे परमभक्त नंदी याने त्याला अडविले। त्यावेळी अहंकाराने मदनमस्त दशग्रीव क्रोधित झाला आणि त्याने नंदीला न जुमानता कैलास पर्वताखाली हात घालून तो उचलण्याचा प्रयत्न केला। शक्तिशाली दशग्रीवाने पर्वत उचलण्याचा प्रयत्न करताच पूर्ण कैलास, संपूर्ण त्रैलोक्य हलू लागले। माता पार्वती, सर्व देवगण घाबरले। सगळ्यांनी महादेवांचा धावा केला। त्यावेळी भगवान महादेवाने केवळ आपल्या पायाच्या अंगठ्याने कैलास पर्वत खाली दाबून दशग्रीवाच्या अहंकाराचे दमन करून आपल्या या परमभक्ताचे रावण असे नामकरण करून त्याला वरदानात दिव्य अमोघ असे चंद्रहास खड्ग दिले। ते साकारण्याचा आमचा हा प्रयत्न। परमपूज्य ब्रह्मदेवाच्या अवताराने देव, दानव, यक्ष, कुबेर, गंधर्व, नाग या सर्वांवर विजय मिळवून हाताला दिव्य पर्वताजवळ आलो आहे।
म्हणजे कोण आज असेल या ठिकाणी? कोण आपण? हा कैलास पर्वत आहे आणि येथे जगतपिता महादेव व जगदंबा पार्वती वासतात. अतः तुला पुढे जाता येणार. माझा परिचय विचारणारा, मला ऐकण्याचे धाडस करणारा, तू कोण याचा आधी परिचय दे. मी भगवान शंकरांचा गण नंदी आहे. माझ्या प्रभूंची आज्ञा माझ्यासाठी सर्वस्व आहे. तुझे हे प्रकारचे मुख पाहून मला खूप हसू येत आहे आणि तुझ्यासारख्या प्रकारला सेवक ठेवणारा तुझा तो देव काय असेल हे समजतंय मला. हे अहंकारी राक्षसा, तू माझ्या रूपाची थट्टा केलीस. मग ऐक, ज्या वादळांची तू आज चिंता करीत आहेस त्याच्या हातून तुझ्या कुळाचा विनाश होईल. अरे वा श्याम, तोही या दशग्रीवाला आणि माझ्यासमोर देवही नसता वादळाचं काय घेऊन आला. अहंकारच तुझा विनाश करेल. जर भगवान शंकरांची देर होत असेल तर हा पर्वत उचलून मी लंकेत देतो. भयभीत होऊ नये. हा माझा परमभक्त आहे. तो अहंकाराने कैलास उचलू पाहत आहे. नाथ, पण हा तुमचा भक्त ही दुस्साहस का करत आहे? या तुमच्या भक्तामुळे अनर्थ होईल ना. या पूर्ण सृष्टीचा नाश होईल. आपण काहीतरी करा ना, आपण काहीतरी करा. देवी, हा दशग्रीव आहे. माझा भक्त आहे. माझी भक्ती करून त्याने सामर्थ्य तर मिळविले, पण ते टिकवण्यासाठीचा नम्रपणा त्याच्याजवळ नाही. हा माझा भक्त अहंकारी झाला आहे. त्याला आपल्या बाहुबलाने काहीला जिंकता येईल असं वाटू लागलं आहे. मग आता आपण त्याला थांबवत का नाही ना? देवी, हे पहा, मी त्याला थांबवतो, पण शस्त्राने नव्हे तर माझ्या पायाच्या अंगठ्याच्या स्पर्शाने या दशग्रीवाचा सगळा अहंकार नष्ट करतो. जल प्रवाह पावित स्थले कलेवलंब्य लंबितांबुजंग तुंगमालिकाम् डमड्डमड्डमड्डमन् निनाद भट्टमर्वयं चकार चंड तांडवं तनोतु नः शिवः शिवम्. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. जटाकटाह संभ्रम भ्रमङ्गिलं पिनर्जरी विलोल बीच वल्लरी विराजमान मूर्धनि. धगत 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 ज्वल ललाट पट्ट पावके किशोर चंद्रशेखरे रति प्रतीक्षणं मम. अहंकाराने तुला संकटात टाकले, पण भक्तीने मी प्रसन्न झालो आहे. पण माझ्या गर्वाचा नाश झाला आहे. तुमच्या चरणाशिवाय मला आता काही नको. हे तुझ्या या अंतर्जनाने संपूर्ण त्रैलोक्य पण
हा रावण अत्यंत पराक्रमी, विद्वान, वेदपारंगत आणि महान शिवभक्त होता. त्याची आई कैकसी ही सुद्धा भगवान शंकरांची निस्सीम भक्त होती. ती रोज सकाळी स्नान करून शिवलिंगाची पूजा अर्चा करीत असे. पण एके दिवशी काही कारणामुळे तिला शिवपूजेसाठी योग्य शिवलिंग मिळाले नाही. तेव्हा कैकसी दुःखी झाली. ही गोष्ट रावणाला समजतात तो आपल्या मातेस सांगतो, तू काळजी करू नकोस, मी तुला शिवांचे आत्मलिंग पूजेसाठी आणतो. असे सांगून रावण कैलास पर्वतावर जाऊन शिवशंकरांची कठोर तपस्या करतात व भगवान शंकरांना प्रसन्न करून आत्मलिंग मिळवितात. आत्मलिंग देताना शिवशंकर रावणाला सांगतात, हे मधून कुठेही भूमीवर ठेवू नकोस, ज्या ठिकाणी ठेवशील तिथेच ते स्थिर होईल. त्यावेळी रावण हे आत्मलिंग घेऊन लंकेला जाण्यास निघतो. जर हे लिंग रावणाने लंकेत स्थापित केले तर त्याची शक्ती खूप वाढेल. ते देवतांसाठी योग्य नाही. त्यामुळे भयभीत देवता गणेशाला या संकटाचे निवारण करण्याची विनवणी करतात. त्यावेळी भगवान गणेश कशा प्रकारे रावणाला अडवून ते आत्मलिंग अर्ध्या वाटेतच भूमीवर स्थिर करून गोकर्ण क्षेत्राची निर्मिती करून देवतावरील संकट दूर करतात, तो प्रसंग या चित्ररथांच्या दुसऱ्या भागात आम्ही साकारीत आहोत. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हे कैलासपती महादेवा, हे त्रिलोकेश्वरा, दर्शन द्या. कृपा करा महादेवा, दर्शन द्या. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. प्रभो, आपण प्रसन्न झाला नाही तर मी माझी शिरे अग्नीमध्ये समर्पित करेन प्रभू. थांब रावण, तुझ्या या कठोर तपाने मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. माग, तुला काय हवे आहे ते माग. प्रभो, मला धन नको, राज्य नको, अमरत्वही नको. माझी माता कैकसी तुमची परमभक्त आहे. तिच्या नित्य पूजेसाठी मला तुमचे आत्मलिंग हवे आहे. हे रावणा, तू महाज्ञानी, महापंडित, वेदशास्त्र पारंगत तर आहेस, पण आज तुझ्या तपाने तू माझा परम भक्त आहेस हे पुन्हा एकदा दाखवून दिले. तू आज असह्य वेदना होत असताना देखील तुझ्या मुखावाटे माझी स्तुती तू केलीस, ती यापुढे शिवतांडव स्तोत्र म्हणून प्रसिद्धीस देईल. आणि तुझ्या मागण्यानुसार तू हे आत्मलिंग घे. परंतु लक्षात ठेव, हे आत्मलिंग घेऊन जात असताना मध्ये कुठे ठेवू नको. कारण जर तू कुठे भूमीवर ठेवशील तर ते तिथेच कायमस्वरूपी स्थिर होईल. त्यानंतर मात्र ते तुला उचलता येणार नाही. महादेवा, मी धन्य झालो. हे आत्मलिंग माझ्या मातेसाठी ते लंकेत घेऊन जाईल. आपल्या आज्ञेनुसार मध्ये कुठेच मी हे आत्मलिंग ठेवून राहत नाही. यावे होता. जय भोलेनाथ, जय शिवशंकर. अशा प्रकारे रावण आत्मलिंग घेऊन लंकेला जाण्यासाठी निघतो. मात्र हे आत्मलिंग लंकेला गेल्यास रावणाची शक्ती वाढेल व त्याचा त्रास देवतांना होईल या विचाराने सर्व देवगण चिंतित होतात व ते या संकटातून सोडविण्यासाठी भगवान गणेशाचा धावा करतात. त्यावेळी भगवान गणेश गुराख्याचे रूप घेऊन रावणाच्या मार्गात येतात व त्यानंतर पुढे घडते ते
देईल. आता माझी माता साक्षात भगवान शंकराच्या आत्मलिंगाची पूजा करेल. लंकेत महादेवांचं वास्तव्य होईल. आता माझा सामर्थ्य कोणी राहू शकणार नाही. पण आता सूर्यास्ताची वेळ जवळ आली आहे आणि लघुशंकेला पण जायचंय. लघुशंकेला जाऊन स्नान करून संध्यावंदन करून यावं लागेल. पण हे लिंग कोणाकडे देऊ बरं? अरे बालका, जरा इकडे ये. आपण मला बोलवलं? हो बालका, मला तीव्र लघुशंकेची इच्छा झाली. मी अगदी थोड्या वेळात लघुशंकेला जाऊन स्नान करून येतो. तोपर्यंत हे दिव्य शिवलिंग तू तुझ्याकडे ठेव, पण चुकूनही भूमीवर ठेवू. चालेल मान्यवर, पण मी बालक आहे, हे खूप हातात घेऊ शकत नाही. आपण त्वरित येणार तर मी हे घेतो. मी 3 हात देईन, त्याआधी तुम्ही या, नाहीतर मी हे खाली ठेवेन. चालेल, हे काही क्षणातच आलो. अहो मान्यवर, या, मला वेळ होत आहे. अहो या लवकर, मला हे आता जमत नाही आहे. यावे मान्यवर, माझा नाईलाज होत आहे. अजूनही आत्मलिंग पकडून ठेवू शकत नाही. हे ठेवतो हे खाली. मी आत्मलिंग आता लक्षात नेऊ शकत नाही. असं का महादेवा, का? माझी भक्ती कुठे कमी पडली महादेवा? हे राजा, तुझी भक्ती कुठेच कमी पडली नाही. ती खूप महान आहे. पण दरवेळी तुझा अहंकार, मनातील कपट तुला हरवत आला आहे. पण काळजी करू नको. माझा कृपा आशीर्वाद चांगल्या कार्यात सदैव तुझ्या पाठीशी. आज तुझ्या दाईचा कर्ण पकडला, पण तरीही ती गोमाता या भूमीत अदृश्य झाली. म्हणून हे गोकरली. तर तुझ्यासारख्या महाबलीच्या हातून हे आत्मलिंग या देवभूमीत स्थापित झाले आहे. म्हणून आजपासून